Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण बघत आहोत तुमचा बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट. सो स्टुडंट, क्वेश्चन नंबर 8 तुमच्या समोर आहे. राइट द कॉन्व्हर्स ऑफ इच द फॉलोइंग स्टेटमेंट. कॉन्व्हर्स म्हणजे काय करायचं? इफचं देनला लिहायचं, देनचं इफला लिहायचं. ठीक आहे, तुम्हाला ऑलरेडी मी समजावून सांगितलेलं आहे. काय इंटरचेंज करायचं आहे, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वंट यांचं इंटरचेंज करायचं आहे. मग पहिलं सेंटेन्स तुमच्या समोर आहे. पहिलं सेंटेन्स त्यांनी काय दिलं आहे? इफ सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल इन अ फिगर इज 180 डिग्री देन फिगर इज कॉल्ड एज ट्रायंगल. जर दिलेल्या फिगरमधल्या सगळ्यांची बेरीज जर 180 डिग्री येत असेल तर ती फिगर काय असते? तुमची ट्रायंगल असते. 100, 50, 30 ॲडिशन किती येणार? 180. मग ती फिगर ट्रायंगल असतं असं तुम्हाला स्टेटमेंट तिथे दिले. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे? कॉन्व्हर्स लिहायचं. देनचं इफ आणि इफचं देन करायचं आहे. मग त्या सेंटेन्स तुमच्या समोर आहे. किंवा मी परत एकदा तुम्हाला जो प्रश्न आहे तो प्रश्न परत एकदा लिहून दाखवते आणि कसं करायचं हे व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगते. बाकीच्या सेंटेन्स तुम्ही इझिली करू शकतात. हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चनचं आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे इफचं देन आणि देनचं इफ करणं. हा जो इफ आहे तो चेंज करायचा, त्याच्याऐवजी देन टाकायचा, आणि हा देन आहे तो चेंज करायचा, त्याच्याऐवजी इफ टाकायचा. एवढंच करायचं आहे. इथे देन चेंज करून इफ टाकला, इथं इफ चेंज करून देन टाकायचं. हे झालं आपलं इथे आन्सर. ठीक आहे, मग आता देन काढला आपण. इथे काय येणार आहे? इफ द फिगर इज अ ट्रायंगल. देन काढून टाकला. चला लिहा. इफ अ फिगर इज ट्रायंगल. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करतो? देन टाकत असतो. देन शब्द टाकला, इफ काढला, त्याच्याऐवजी देन टाकला आणि पुढचं सेंटेन्स ॲज इट इज लिहा. देन द सम ऑफ मेजर्स. बाकी काही नाही, कॉपीच करायचं. फक्त इफचं देन, देनचं इफ करायचं. बाकी काही विशेष नाही याच्यामध्ये. मेजर्स ऑफ अँगल्स. तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर स्वतःहून लिहिता येईल. अँगल्स इन फिगर इज 180 डिग्री. ठीक आहे, काय केलं? इफ खोडला, तिथे देन लिहिला, देन खोडला, इफ लिहिला. मग पहिले इफचं सेंटेन्स इथून सुरू केला. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल इन फिगर इज 180 डिग्री. ठीक आहे, अशा पद्धतीने याला आपण कॉन्व्हर्स म्हणत असतो. कॉन्व्हर्स म्हणजे इफचं देन करणं, देनचं इफ करणं. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन आपण बघितलं, तर सेकंड क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. सेकंड क्वेश्चनचं आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे इफचं देन, देनचं इफ करायचं आहे. सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी असतात. मग आता तुम्हाला दिसतंय इफ कुठे दिसतंय, देन कुठे दिसते? देन नंतर काय सेंटेन्स दिसतंय तुम्हाला? देन दे आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. मग आता ह्या देन काढून तिथे आपण इफ कसं म्हणू शकतो? इफ टाकायचं आहे आपण तिथे. मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहून देते. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इफ दे आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर असं चालेल का? इफ द टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी इच अदर. दोन कोणांच्या मापांची दिलेली आहे म्हणजे दे काय आहे? देचा अर्थ काय होतो? टू अँगल्स. इफ द टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. फक्त आपण देच्या ऐवजी टू अँगल्स हा शब्द टाकला. ऑफ इच अदर. ठीक आहे, आता आपल्याला देच्या ऐवजी इफ टाकला हे समजलं. त्यानंतर आपण आता देनच्या ऐवजी जे इफच्या ऐवजी तिथे देन टाकणार आहोत. देन पुढचं सेंटेन्स तसं लिहायचं. इफच्या ऐवजी काय होतं? इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. इफ शब्द काढून टाका, त्याच्याऐवजी देन टाकला. पुढे वाक्य तसं लिहा. देन द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. ठीक आहे, सिंपल. इफचं देन, देनचं इफ केलेलं आहे. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, तुमच्या समोर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कॉन्व्हर्स लिहायचं आहे. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रंट देन टू लाईन्स आर पॅरलल. याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, दोन पॅरलल लाईन्स आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे, जे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होत आहेत. आता करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहे? हा अँगल घेतला की आपण हा घेत असतो, हा घेतला की हा घेत असतो. ए आणि बी, सी आणि डी.
नंतर ई घेतल्यानंतर हा एफ घेत असतो, हा जी घेतल्यानंतर हा एच घेत असतो, याला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणत असतो. ऑलरेडी आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत आणि पुढच्या लेसनमध्ये पण आपल्याला हे करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहे शिकायचं आहे. आता याच्याशी काही घेणं देणं नाही. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल इन ऑफ 2 लाईन्स आर कॉन्ग्रंट देन 2 लाईन्स आर पॅरलल. आपल्याला फक्त याचं इफचं देनचं इफ करायचं आहे, याचं कॉन्व्हर्स लिहायचं आहे आपल्याला. कॉन्व्हर्स म्हणजे इफचं देन करणं आणि देनचं इफ करणं. मग आता तुम्ही व्यवस्थित सेंटेन्स बघा, त्याच्यामध्ये काय दिलेले आहे, देनच्या नंतर काय वाक्य दिलेलं आहे, द 2 लाईन्स आर पॅरलल. मग देन शब्द काढा, त्याच्याऐवजी इफ लिहा, इफ लिहिला इफ, आणि पुढचं वाक्य तसं लिहा, इफ द 2 लाईन्स आर पॅरलल. देन लिहिणार आहोत, देन नंतर काय करणार, इफच्या नंतरचं वाक्य. इफ शब्द बघा, इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स आर कॉन्ग्रंट. इफ शब्द काढा, त्याच्याऐवजी पुढचं वाक्य तसं लिहून काढा, देन लिहिलं. ठीक आहे, इफचं देन, देनचं इफ. देन द करस्पॉन्डिंग angles formed by transversal are congruent. आर काय आहे, ऑफ 2 लाईन्स. वाक्य तसं कॉपी करायचं, आपल्याला चेंज काहीच नाही करायचं. आर कॉन्ग्रंट म्हणजे कॉन्व्हर्स लिहित असताना तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इफ ए इज डॅश डॅश देन बी. मग इथे तुम्ही काय करणार, इथे कॉन्व्हर्स लिहिताना बी घेणारा इथे आणि इथे ए करणारा आहात, अशा पद्धतीने. ठीक आहे, सो अशा पद्धतीने थर्ड आन्सर पण बघितलं आहे. लेट्स सी द फोर्थ वन. सो फोर्थ सिम्पल आहे, तुम्हाला पण आन्सर लिहिता येईल. इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. टेस्ट ऑफ 3 दिलेली आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भागत असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते, असा त्याचा अर्थ आहे. मग इफचं देन करणार, देनचं इफ करणार. देन नंतर काय आहे, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. मग तिथे काय करूया आपण, इफ लिहूया. कॉन्व्हर्स काय येईल बघा, इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, त्यानंतर काय करायचं, देन टाकत असतो. देन नंतर काय करतो आपण, इफ नंतरचं वाक्य लिहित असतो. इफ द सम ऑफ, मग काय लिहिणार, देन द सम ऑफ द डिजिट्स ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. तसं लिहायचं आहे. हां, सम ऑफ द डिजिट्स. काय केलं आपण, फक्त इफ देनच्या ऐवजी इफ टाकलं आणि इफच्या ऐवजी देन टाकलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 इथे कव्हर झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये आपण कॉन्व्हर्स लिहिले, इफचं देनमध्ये केलं, देनचं इफमध्ये केलेलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. सो क्वेश्चन नंबर 9 तर खूपच सिंपल आहे. तुम्हाला तोंडी जरी सांगितलं तर तुम्ही लिहू शकतात. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 तुमच्या समोर आहे. राईट द अँटीसिडंट गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूफ इन द फॉलोइंग स्टेटमेंट. अँटीसिडंट कोणता आहे आणि कॉन्सिक्वेंट. अँटीसिडंट म्हणजे इफचा पार्ट, कॉन्सिक्वेंट म्हणजे देनचा पार्ट. एवढंच करायचं आहे. चला आपण काय करूया, पहिले अँटीसिडंट लिहून घेऊया. अँटीसिडंट, ठीक आहे, म्हणजे गिवन पार्ट. पहिला क्वेश्चन काय आहे, इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. सगळ्या बाजू सारख्या असेल तर त्यांचे सगळे अँगल्स पण काय असतात, कॉन्ग्रंट असतात. मग इफचा पार्ट काय असतो आपला, अँटीसिडंट. मग इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, हा झाला तुमचा अँटीसिडंट. ते लिहून काढा. इफचा पार्ट लिहायचा फक्त. हा झाला तुमचा अँटीसिडंट पार्ट. आता आपल्याला लिहायचं आहे कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट, आता कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, देनचा पार्ट. हां, कॉन्सिक्वेंट म्हणजे देनचा पार्ट, म्हणजे देन इट ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. किती सिंपल आहे. इफचं असेल ते अँटीसिडंटमध्ये लिहा आणि देनचं असेल ते कॉन्सिक्वेंटमध्ये लिहा. सिंपल.
चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, क्वेश्चन नंबर 9 मधलं सेकंड आहे, द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता इथे तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिण्यासाठी इफ आणि नॉटच्या फॉर्ममध्ये दिलेलंच नाही, इफ देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं नाही. मग हे सेंटेन्स तुम्हाला पहिले इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये तयार करावं लागेल आणि मग तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहावं लागेल. द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. ठीक आहे, मग कसं लिहिणार तुम्ही? इफ द क्वाड्रिलॅटरल इज, काय आहे क्वाड्रिलॅटरल कोणता आहे? पॅरलेलोग्राम. देन त्याची प्रॉपर्टीज लिहा. देन प्रॉपर्टी काय? देन द डायगोनल बायसेक्ट इच अदर. देन द डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. म्हणजे हे वाक्य साधं दिलेलं होतं, तुम्हाला त्याचं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं होतं, पण त्यासाठी तुम्हाला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं नव्हतं. मग पहिले आपण इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं, मग आणि हे झालं तुमचं अँटीसिडंट. हे पूर्ण वाक्य झालं तुमचं अँटीसिडंट आणि हे पूर्ण खालचं वाक्य झालं तुमचं कॉन्सिक्वेंट. आता फक्त लिहून काढायचं आहे तुम्ही अँटीसिडंट. अँटीसिडंट काय येईल? इफचं वाक्य काय? इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. ठीक आहे, हे झालं अँटीसिडंट. कॉन्सिक्वेंट काय झालं रे? देन नंतरचं वाक्य. कॉन्सिक्वेंट काय आहे? देन द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. हे वाक्य तसंच तसं कॉपी करणार. द डायगोनल ऑफ ग्राम बायसेक्ट इच अदर. किती सोपा प्रश्न होता. कधीही तुम्हाला पेपरमध्ये आला अँटीसिडंट लिहा आणि कॉन्सिक्वेंट लिहा. अँटीसिडंट म्हणजे तुमचा इफचा पार्ट, कॉन्सिक्वेंट म्हणजे तुमचा देनचा पार्ट फक्त लिहायचं. एवढं जरी लक्षात आलं तर तुम्हाला कुठलाही प्रश्नाचा इथे आन्सर लिहिता येणार आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम सेट. त्यानंतर आपलं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हे चॅप्टर कंप्लीट होणार आहे. काय सांगितलंय? ड्रॉ वेल लेबल फिगर शोइंग द इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अँड राईट द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट. तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ड्रॉइंग काढायची आहे, त्याची ड्रॉ करायची, डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याच्यातलं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे लिहायचं आहे. सो फर्स्ट सेंटेन्स तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे? 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ठीक आहे, 2 इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. हे काय आहे? सिमिलर आहेत. आपण काढूया, ड्रॉ करूया. याला ABC नाव देऊया, याला PQR नाव देऊया. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या, ही पण सेम, ही पण सेम, ही पण सेम. ही आपण असं दाखवूया. फिगर रेडी आहे आपली. आता याचं काय करायचं? आपल्याला पहिले कंडिशनल फॉर्ममध्ये लिहावं लागेल. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. एवढं छोटंसं वाक्य दिलेलं आहे, पण त्यांनी इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं नाही. मग आपण पहिले कंडिशनल फॉर्ममध्ये ते वाक्य लिहून घेऊया. कंडिशनल फॉर्म म्हणजे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये वाक्य लिहून घेऊया. काय येईल रे मग? इफ 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स, इफ द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन दे आर सिमिलर. ठीक आहे, इफ द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. हे झालं इफचं वाक्य. देन नंतर काय लिहिणार? देन दे आर सिमिलर. दे आर सिमिलर. झालं इथपर्यंत क्लिअर. पहिले आपण कंडिशनल फॉर्ममध्ये लिहून घेतलं, डायग्राम ड्रॉ केली. आता अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. इफ एवढं वाक्य झालं तुमचं अँटीसिडंट, इथपासून ते इथपर्यंत. त्याच्यानंतर हे पुढचं वाक्य झालं, देनच्या पुढचं काय झालं? कॉन्सिक्वेंट. एवढं लिहायचं आहे. मग तुमचं अँटीसिडंट काय तुम्ही लिहून काढा आता. मी शॉर्टकटमध्ये सांगते. इफ द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, हे झालं तुमचं अँटीसिडंट. ओके, इफचं वाक्य. आणि कॉन्सिक्वेंट काय झालं तुमचं? कॉन्सिक्वेंट म्हणजे देनच्या पुढचं वाक्य. देनच्या पुढे देन दे आर सिमिलर. दे आर सिमिलर.
झालं, 2 मार्क्स तुम्हाला मिळाले. दिलेलं वाक्य जर इफ देनच्या फॉर्ममध्ये असेल तर ते इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं, कंडिशनल फॉर्ममध्ये. मग त्याच्यातला इफचा जो पार्ट आहे तो अँटीसिडंट असतो आणि देनचा पार्ट जो असतो तो कॉन्सिक्वेंट असतो. अशा पद्धतीने डायग्राम पण आपण इथे ड्रॉ केलेली आहे. आता तुम्हाला द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ना, मग ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, मग आता तुम्हाला दे आर सिमिलर. सिमिलर हे आपण अशा पद्धतीने पण दाखवू शकतो. ट्रायंगल ABC सिमिलरचं साईन आहे ना, ट्रायंगल PQR ह्या फॉर्ममध्ये पण तुम्ही लिहू शकतात. द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, मग तुम्ही लिहू शकतात ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर इक्विलॅटरल. म्हणजे ही पण मॅथमॅटिक्सची लँग्वेज तुम्ही इथे यूज करू शकतात. ठीक आहे. So in this way we cover the first question. Let's see the next sub question. So next question काय आहे? If angles in linear pair are congruent then each of them is a right angle. आता ऑलरेडी आपल्याला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायला तर काही अडचण नाही. पण आपल्याला त्यांनी फिगर पण ड्रॉ करायला लावली आहे. इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर, लिनियर पेअर म्हणजे ही अशी फिगर काढायची नेहमी. हां, एका सरळ रेषेतले कोण. ठीक आहे, नाव देऊया याला ABCD नाव देऊया. मग काय म्हणतात? द अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल. हे जर कॉन्ग्रंट असेल तर त्याच्यापैकी प्रत्येक कोण काय असतो? तुमचा 90 अंशाचा असतो. सिम्पल डायग्राम, सोपी आहे काढणं. आता याच्यातलं तुम्हाला अँटीसिडंट आणि अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं. अँटीसिडंट म्हणजे इफचा पार्ट. इफचा पार्ट काय आहे? इफ अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट. लिहूया द अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट. आता हेच तुम्ही गणितीय भाषेमध्ये सुद्धा लिहू शकतो. अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट. लिनियर पेअर मधले अँगल कोणते? अँगल ABD, अँगल ABD कॉन्ग्रंट सांगितलं, कॉन्ग्रंटचं साईन काढलं. अँगल CBD. हां, हे झालं ह्या भाषेमध्ये. हां, आता कॉन्सिक्वेंट लिहूया, म्हणजे देन नंतरचा पार्ट. कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतरचा पार्ट. देन नंतरचा पार्ट काय रे? देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल. ईच ऑफ देम इज राईट अँगल. त्यांच्यापैकी प्रत्येक कोण काय असतो? 90 अंशाचा असतो. मग आता हे कोण 90 अंशाचे लिहूया. अँगल ABD इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल CBD ऑल्सो इज इक्वल टू 90 डिग्री. किती सिंपल आहे. दिलेल्यानुसार फिगर काढली, इफचा पार्ट अँटीसिडंट म्हणून लिहिला आणि देनचा पार्ट कॉन्सिक्वेंट म्हणून लिहिला आणि ते मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये पण आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट सिंपल आहे. इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन दोज 2 साइड्स आर कॉन्ग्रंट. आपण त्याच्यानुसार फिगर ड्रॉ करूया. अल्टिट्यूड 7 स्टँडर्डला शिकलेत ना. एक ट्रायंगल घेतला ABC. या साईडवरती आपण ही 90 डिग्रीची एक अल्टिट्यूड ड्रॉ केली. या साईडवरती आपण काय केली? ही 90 डिग्रीची एक अल्टिट्यूड ड्रॉ केली. त्याला नाव दिलं P अँड Q. याला नाव दिलं O किंवा आपण याला जरा वेगळं नाव देऊया, M नाव देऊया. मग त्यांचं काय म्हणणं आहे? इफ द अल्टिट्यूड ड्रॉन, याच्यावरती आपण एक अल्टिट्यूड ड्रॉ केली, याच्यावरती एक अल्टिट्यूड ड्रॉ केली, तर ही अल्टिट्यूड आणि ही अल्टिट्यूड काय असते? कॉन्ग्रंट असते. आणि ह्या ज्या 2 साइड्स आहे AC आणि AB ह्या सुद्धा कॉन्ग्रंट असतात, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. फिगर समजली कशी ड्रॉ करायची? ट्रायंगल काढला, इकडे एक अल्टिट्यूड काढली, इकडे एक अल्टिट्यूड काढली आणि त्याला नावं दिलेली आहे. मग आता ऑलरेडी आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिणं सोपं आहे, कारण ते वाक्य तुम्हाला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. मग आपण लिहूया अँटीसिडंट. अँटीसिडंट इफच्या नंतरचं वाक्य काय आहे? इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. हे वाक्य द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन द 2 साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. हे आहे तुमचं इफ नंतरचं वाक्य की जे आपण अँटीसिडंट म्हणून लिहितो. मग हेच आपण मॅथमॅटिक लँग्वेजमध्ये कसं लिहू शकतो? द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन द 2 साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. कशा पद्धतीने? देअरफोर. मग आपण लिहू शकतो देअरफोर सेगमेंट किंवा लिहा सेगमेंट BM परपॅन्डिक्युलर टू
साईड AC आणि सेगमेंट कोणती रे, CP परपॅन्डिक्युलर टू साईड AB. याला आपण काय केलं, ह्या अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे. म्हणजे ते तुमचं इथे काय होईल, AQC A', Q', असं तुम्ही लिहू शकतात. इथे काय होईल, A', P', ठीक आहे. मग ते काय म्हणतात, द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. मग हे दोन्ही अल्टिट्यूड कॉन्ग्रंट दाखवायचे. मग घ्या तुमची ही अल्टिट्यूड घ्या, सेगमेंट BM कॉन्ग्रंट सेगमेंट CP. ठीक आहे, त्यांच्यानुसार आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट तयार करतो. हे झालं तुमचं अँटीसिडंट. आता आपण लिहिणार आहोत कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतरचा पार्ट. देन नंतर काय म्हणतात ते, देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रंट. हां, मग आता ह्या वाक्याला आपण कन्स्ट्रक्ट कशा करू शकतो, तसं लिहायचं आहे. देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रंट. त्याच्यामुळे त्यात बाजू पण काय असतात तुमच्या, कॉन्ग्रंट असतात. मग साईड कोणती झाली, याच्यावरती अल्टिट्यूड ड्रॉ केली आणि याच्यावरती, मग याची साईड कोणती झाली, साईड AC कॉन्ग्रंट साईड AB. किती छान सोपं एक्झाम्पल होतं. लक्षात आलं तुमच्या. ज्यावेळेस आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायला लावली म्हणून आपण ट्रायंगल काढला, त्याच्या ह्या अल्टिट्यूड, मीडियन आणि अल्टिट्यूड लक्षात ठेवा. मीडियन ही मध्यभागी जाते, ती 90 डिग्रीचा अँगल तयार करत नाही. अल्टिट्यूड म्हणजे 90 डिग्रीचा अँगल करत असते अपोजिट साईडला. ठीक आहे, मग या पद्धतीने केलं. मग आपण इफच्या अगोदरचं वाक्य अँटीसिडंटमध्ये लिहिलं, तेच मॅथमॅटिकच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट केलं. सेगमेंट सेगमेंट BQ, सॉरी इथे BM नव्हतं पाहिजे आपल्याला, इथे BQ पाहिजे होतं, कारण ही BQ आहे, मी BM घेतलं. आणि इथे CP ही बरोबर आहे, मग इथे फक्त तुमचं BQ चेंज होणार आहे. इज परपॅन्डिक्युलर टू CP. मग ते आपण कॉन्ग्रंट पण लिहिले आहे, दॅट इज BQ कॉन्ग्रंट टू CP. दुसऱ्या याच्यामध्ये आपण देन नंतरचा पॉईंट जो आहे तो कॉन्सिक्वेंटमध्ये लिहिला. दोज टू साइड्स आर कॉन्ग्रंट. मग ही साईड लिहिली AC आणि AB ह्या कॉन्ग्रंट आहे. सो अशा पद्धतीने आपलं फायनली प्रॉब्लेम सेट पण इथे संपलेला आहे. कसा वाटलाचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. खूप चला भेटूया नेक्स्ट फ्रेश लेसनसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.